सौ ज्योतिताई राजेश राऊत पुणे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय। सौ प्रतिभा वर्तक भारतीय अध्यक्ष बरेच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये जाताना दिसतात। तर आपण जर 35 वर्ष ह्याच भाजप असू द्या किंवा यांनीच ठोकलं ना की 35 वर्षात त्यांनी घाण केली, 35 वर्षात घाण केली, मग आज त्या 35 वर्षामधलेच काही नगरसेवक जर भाजपमध्ये जात असतील तर त्याबद्दल आमचं काही मत नाहीये, परंतु भाजप कुठे त्यांच्यामुळे काहीतरी विलीन बनलं नको पाहिजे हा आमचं प्रामाणिक मत आहे। कारण त्या भाजप हे खूप चांगल्या याच्याने काम करतं असं लोकांच्या मनात आज आहे। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई विरार शहरातील राजकीय वातावरणामध्ये घडामोडी सुरू आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरू आहे। आज बहुजन विकास आघाडीच्या काही माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। या सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांच्याकडे आलो आहोत। कारण हितेश जाधव एक असा चेहरा आहे की ज्यांनी करोनाच्या काळामध्ये लोकांना घराघरात जाऊन मदत केली होती। या व्यक्तीने करोनाच्या काळामध्ये आपल्या तिजोऱ्या उघड्या केल्या होत्या। खरंच हितेश जाधव वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक लढणार का, ते इच्छुक म्हणून आहेत का, जर लढणार तर कोणत्या पक्षातून आणि कोणाच्या सोबत? हितेशजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। ज्या काही सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, आज जबरदस्त इनकमिंग भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे। तुम्ही काय ठरवलंय, येणाऱ्या काळामध्ये हितेश जाधव वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लढणार का? सर्वप्रथम मी सांगतो कसं आहे, निवडणुका आले की लोक सत्ताधारी पक्षाच्या जोडीला जातात। आणि आपण जो प्रश्न केला की निवडणूक लढवणार का, तर निवडणूक लढवणार तर आम्ही लढलो तर जनतेसाठी आम्ही लढणार, जनतेला आम्ही विचारणार आणि त्यावेळेस जर जनतेने कौल आम्हाला दिला तर आम्ही नक्कीच निवडणूक लढवू। ज्या वेळेला बच्चू भाऊ पालकमंत्री झाले होते आणि तुमच्याकडे आले होते, तुमच्या ऑफिसच्या बाजूलाच एक मोठा त्यांचा कार्यक्रम झाला होता, तेव्हा भाषणामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता, हितेश जेव्हा माझ्याकडे आला होता तेव्हा एक लहान मुलगा म्हणून माझ्याकडे आला होता, मला असं वाटलं नव्हतं की तो इतका मोठा कार्य करेल। बच्चू भाऊंचा विश्वास तुमच्यावरती आहे। येणाऱ्या काळामधली जी काही घडामोड असणार, बच्चू भाऊ तुम्हाला कौल देणार का जर भाजपासोबत जायची वेळ आली तर? कसं आहे, कुणासोबत जायची वेळ आली किंवा येईल हा विषय आम्ही आज घेऊन चालणार नाही, परंतु आम्ही एवढं नक्की सांगू की जी वसई विरारचे जे लोक आहेत यांनी चेहरा बघून मतदान केलं पाहिजे, पक्ष बघून मतदान नाही केलं पाहिजे। कारण की पक्ष जर बघितला तर पक्षाकडे बघितलं तर आपली कामं ही होणार नाही, परंतु व्यक्तीचे जर चेहरे बघितले आणि त्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला माहित असेल तर ते नक्की आपण त्यांना जर मतदान केलं तर नक्कीच हा परिसराचा विकास हा 100% होणार। हितेशजी, गेल्या अनेक वर्षापासून मी तुम्हाला राजकारणात पाहतोय। राजकारणातील एक चांगला चेहरा म्हणून तुमची ओळख आहे। तळागाळातल्या लोकांची तुम्ही कामं करता। खरं तर प्रहार जनशक्ती पक्ष हा अपंगांसाठी काम केलेला पक्ष असतो। नेहमीच तुमच्या ऑफिसच्या समोर अपंग बांधव येत असतात। 35 वर्षाचं राजकारण आणि सध्या जे 1 वर्षाचं राजकारण चाललेलं आहे याच्यामध्ये फरक काय वाटतं? फरक आता हेच दिसतोय आम्हाला की एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतात। हे जवळून जर आम्ही, म्हणजे माझं मत तसं आहे, हे जवळून जर मी बघितलं तर, परंतु तसं न करता जनतेला आपण सुविधा कशी देऊ शकतो याच्यावरती जर सगळ्यांनी भांडलं तर त्याचा आनंद हा जनतेला होणार। शेवटी आम्ही असू द्या किंवा कुठलाही पक्ष असू द्या, तो लोकांना न्याय मिळण्यासाठीच काम करतो। परंतु ह्या जे 1 वर्षामध्ये बघतोय मी, तर सध्याचं राजकारण असं बघून आम्हाला दिसतंय की एकमेकांना खेचण्याच्या पलीकडे कुठल्याही कामासाठी काही त्यांचं लक्ष नाहीये, असं माझं तरी मत आहे। हितेंद्र ठाकूरचा करिश्मा आजही या पालघर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतो। एक मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु आज जी काही परिस्थिती बहुजन विकास आघाडीवरती आलेली आहे त्याचं कारण एक असंही म्हटलं जातं की बहुजन विकास आघाडीचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये एक उदासीनतेचं वातावरण निर्माण आहे। याकडे कशा प्रकारे बघता, कारण तुमच्या बाजूला देखील एक माजी नगरसेवक आहे? खरं म्हणजे कसं आहे, आता जर मी पाहिलं तर बरेच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये जाताना दिसतात।
तर आपण जर 35 वर्ष ह्याच भाजप असू द्या किंवा यांनीच ठोकलं ना की 35 वर्षात त्यांनी घाण केली, 35 वर्षात घाण केली, मग आज त्या 35 वर्षामधलेच काही नगरसेवक जर भाजपमध्ये जात असतील तर त्याबद्दल आमचं काही मत नाहीये. परंतु भाजप कुठे त्यांच्यामुळे काहीतरी विलीन बनलं नको पाहिजे, हा आमचं प्रामाणिक मत आहे. कारण त्या भाजप हे खूप चांगल्या याच्याने काम करतं असं लोकांच्या मनात आज आहे. देशातले पंतप्रधान हेही खूप चांगल्या याच्याने योजना लोकांपर्यंत नेत आहे. तर तो कुठेतरी डाग लागला नको पाहिजे याची खात्री केली पाहिजे. कारण काय नाही तर काय होईल, आज 35 वर्ष सांगून या वर्षभरामध्ये जर आम्हाला असे दिवस बघायला येत असतील वसई विरारच्या लोकांना, तर हे अतिशय दुर्दैवी राहणार. आपण काय केलं पाहिजे, रस्ते असू द्या, पाणी असू द्या किंवा लोकांना जे काय मूलभूत सुविधा देता येतील ह्याकडे जर आपण जास्त ताकद लावून जर भांडलो तर नक्कीच त्याचा आनंद वसई विरार जनतेला मिळेल. हितेशजी, एक मूळ प्रश्न मी तुम्हाला विचारतो. करोनाच्या काळामध्ये कांद्यावरून तुमचं भांडण झालं होतं. हे भांडण नेमकं कोणाबरोबर झालं होतं आणि समोरच्या माजी नगरसेवकाला त्या सगळ्या गोष्टीची काय भीती होती? खरं म्हणजे कसं आहे, कांदे नाही तर लस असू द्या किंवा अन्न वाटप असू द्या, आमच्या सगळ्या गोष्टींवरती भांडण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही साधं इकडे खिचडी वाटप करत होतो तर आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज झाले होते. तर आम्ही जे वाटप होतो म्हणजे आम्ही काय मोठं काम काय नाही करत होतो. शेवटी आमचं एक काम आहे, जर आम्ही एखाद्या पक्षाचं नेतृत्व करतोय तर जनतेला सेवा देण्याचं हे प्रत्येक पक्षाचं काम आहे. परंतु इकडच्या राजकीय त्यावेळेसच्या लोकांना हे योग्य वाटत नव्हतं. कारण की आमचे दरवाजे 24 तासाकरता उघडे होते. मग वॅक्सिन असू द्या, कांदे वाटप असू द्या, बटाटे वाटप असू द्या किंवा आमची खिचडी वाटप असू द्या, हे जरी आम्ही करत होतो तरी आम्ही काही मोठं काम नाही केलं. एक आधार देण्याचं काम करत होतो. पण ते आधार देताना प्रचंड त्रासाच्या आम्हाला सामोरे जायला लागलं. पण ठीक आहे, ते होत राहतं राजकारणात. पण जनतेच्या आशीर्वादामुळे आपण नक्कीच चांगल्या याच्याने काम करतोय असं आम्हाला तरी वाटतं. धन्यवाद हितेशजी. आशा करतो की भविष्यात नगरसेवक म्हणून तुम्ही एक चांगला चेहरा लोकांसमोर याल. हितेश जाधव यांच्या कामाची जर यादी आपण पाहिली तर त्याचा दाखला मी स्वतः देऊ शकतो. कारण जेव्हा जेव्हा मी हितेश जाधव यांच्याकडे कोणतं कारण घेऊन आलो त्या व्यक्तीसाठी ही व्यक्ती नेहमीच रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसली. करोनाच्या काळामध्ये कांद्यावरून एका कार्यसम्राट माजी नगरसेवकाबरोबर त्यांचा वाद झाला होता. तो वाद देखील त्या व्यक्तीने चव्हाट्यावरती आणला होता आणि आज त्याच व्यक्तीमुळे कुठेतरी बहुजन विकास आघाडी या पक्षावरती संकट कोसळलेलं आहे. बहुजन विकास आघाडीने अशा माजी नगरसेवकांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना पुनश्च तिकीट देऊ नये. कारण जर त्यांना तिकीट दिली तर त्यांचेच कार्यकर्ते त्यांना पाडतील अशी परिस्थिती निर्माण आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालेला असताना देखील प्रहार जनशक्ती पक्ष एक स्वतःची ओळख आपल्या समोर आणतोय. येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये व्यक्ती चेहरा पाहूनच मतदान करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.